स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी। आणि ही निवडणूक आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाची आहे, कारण या निवडणुकीमध्ये आपल्या वस्तीमधले, आपल्या गल्लीमधले आणि आपल्या दैनंदिन जीवनामधले जे समस्या आहेत, जे प्रश्न आहेत, ती सोडवण्याची ही महत्वाची निवडणूक आहे। आपल्या नळाला प्रश्न, पाण्याचा प्रश्न, पिण्याचा स्वच्छ पाण्याचा प्रश्न, स्वच्छतागृहाचा प्रश्न, त्याचबरोबर नाल्यांचा प्रश्न, रस्त्यांचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न जर कुठल्या निवडणुकीतनं सुटत असेल तर ती स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे। आपल्याला माहिती होतं की आपली इकडे काँग्रेस बरोबर युती झाली होती, पण काँग्रेसने आपल्याला शेवटच्या मिनिटाला धोका दिलेला आहे। काँग्रेस म्हटले की ते वंचित बहुजन आघाडीचा बरोबर सन्मानपूर्वक जागा सोडतील आणि आपल्याशी युती करतील असं काँग्रेसने आपल्याला आश्वासन दिलं होतं। पण अख्ख्या जिल्ह्यामध्ये जिथे जिथे वंचितच्या कार्यकर्त्यांनी उभा टाकलेला आहे त्या सगळ्या ठिकाणी काँग्रेसनी आपल्याशी दगाफटका करून आपल्या विरोधात उमेदवार उभं करायचं काम केलेलं आहे। म्हणून माझी आपल्या सर्वांना फक्त 2 विनंत्या राहणार आहेत की सर्वात पहिले जयश्री विशाल अनवते हे वंचित बहुजन आघाडीकडनं उभे आहेत, त्यांचं गॅस सिलेंडर हे चिन्ह आहे। जास्तीत जास्त मतांनी जयश्री ताईंना आपण सर्वांनी निवडून द्यावं आणि वंचितचा झेंडा हा इथे हिमायतनगरमध्ये कायमचा फडकावा। आणि दुसरी गोष्ट की काँग्रेसनी आपल्याच विशालदादा उभे होणार होते, नगर अध्यक्षासाठी उभा होणार होते, त्यांचा फॉर्म बाद करण्यात आला, त्यांना पण धोका देण्यात आला। आणि आता एक गोष्ट समजून घ्या की विशालदादा सारखे जर एक तळागाळातला कार्यकर्ता, गोरगरीब घरातनं आलेला कार्यकर्ता जर इलेक्शनसाठी मेहनत घेतोय, पूर्ण पद्धतीने ताकदीने उभा राहतोय, तर जर ह्याला धोका देऊन एका वंचित पोराला, एका बौद्धाच्या पोराला, एका आदिवासीच्या पोराला, एका बहुजनाच्या पोराला जर ह्यांनी पाडायचा प्रयत्न केला तर ह्या काँग्रेसला धडा शिकवण्याशिवाय तुम्ही सर्वांनी थांबायचं नाही, एवढी मी आपल्या सर्वांना विनंती करतो। आणि पुढे सभा असल्यामुळे मी आपल्या सर्वांची रजा घेतो। पुढची सभा अशीच चालू राहील। आपल्या सर्वांना माझा मानाचा जय भीम, जय संविधान।